आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। एकच खळबळ, मालेगावातील महिलांनी जळगावात केली सोने चोरी, संशयित चोरट्या महिला अटक। बघा काय आहे प्रकरण फक्त रयत न्यूजवर। मालेगाव जळगाव शहरातील सराफ बाजारपेठेतील विश्वनाथ हनुमानदास अग्रवाल वय वर्ष 69 यांच्या गोयल ज्वेलर्समध्ये दोन बुरखाधारी महिलांनी 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता दुकानातून 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले होते। या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होता। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आल्यानंतर संशयित महिला चोरी करून सुभाष चौक घाणेकर चौकातून पायी जात असल्याचे आढळले। त्यानंतर त्या बळीरामपेठ परिसरात एका वाहनात बसताना दिसल्या। सीसीटीव्हीच्या आधारे त्या वाहनाचा क्रमांक होता MH14 DF 5703 असल्याचे निष्पन्न होताच चालक आसिफ मोहम्मद रफिक अहमद अन्सारी वय वर्ष 22 राहणार मालेगाव जिल्हा नाशिक याच्याशी संपर्क साधला असता त्याने 28 जानेवारी रोजी सईदा रहमतुल्ला अन्सारी वय वर्ष 41 व इरफाना बानो अल्लाह बख्श शेख वय वर्ष 44 राहणार मालेगाव या दोन महिलांना जळगाव येथे भाड्याच्या गाडीने आणले होते अशी माहिती त्यांनी दिली। त्यानुसार पोलिसांनी दोन्ही महिलांना मालेगाव येथून अटक करीत त्यांच्याकडून 1,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले। सदर या दोन्ही महिलांवर यापूर्वी विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। महिला न्यायालयीन कामानिमित्त जळगावी आल्या होत्या व परतीच्या मार्गावर त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली। दोन्ही महिलांची अधिक चौकशी केली असता दोन्ही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे चोरीचे 7 गुन्हे दाखल असल्याचे समजते। शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक साजिद मनसुरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, हवालदार विजय खैरे, नाईक किरण वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगे, काजल सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली। काय सांगून शनीपेठ हद्दीमधील काही सोने चोर करणाऱ्या महिला आहेत, टोळी आहे, त्यांना पकडण्यात आले। मागच्या महिना 28 जानेवारी रोजी अंदाजे दुपारी 3 वाजता शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सराफा बाजारमध्ये गोयल ज्वेलर्स या दुकानामध्ये दोन महिला बुरका घालून त्या दुकानात गेल्या होत्या। त्यांना काय बहाणा सांगून ते काय ज्वेलर्स वगैरे काही सोने वगैरे बघायचं अशा त्यांना दाखवण्याचे त्यांचं लक्ष विचलित केलं। लक्ष विचलित करून दोन महिलांपैकी एक महिला जे ओनरचा गाला असतात त्या गालामधूनच त्यांनी 20 ग्राम वजनाचा काही सोन्याच्या दागिने चोरी करून त्या जागावरून पळून गेले होते। आणि त्याच्यानंतर ते दिवशी आम्ही शनीपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि ते पूर्ण सीसीटीव्ही फुटेजने फॉलोअप करून त्यांना मालेगाव पर्यंत फॉलोअप केलं। मालेगाव पर्यंत फॉलोअप झाल्यानंतर त्याचं गोपनीय माहिती आधारित दोन महिलांना अटक करण्यात आले होते। दोन्ही महिलांचं नाव आहे इरफाना बानो अल्लाह बख्श शेख वय 44 वर्ष राहणारे मालेगाव आणि दुसऱ्या महिलांचं नाव आहे सईदा रहमतुल्ला अन्सारी वय 44 वर्ष। दोन्ही महिलांना अटक करून त्याच्याकडे जे काही 20 ग्रामचं सोने होते ते पूर्णपणे जप्त करण्यात आलेलं आहे। आणि ही जे महिलांचं जुने गुन्हे भरपूर दाखल आहेत, म्हणजे आतापर्यंत आमचं शोधल्यावर यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत, आझादनगर मालेगाव, खालापुरी गेट अमरावती, साक्री पोलीस स्टेशन धुले, चिखली पोलीस स्टेशन बुलढाणा, पिंपलनेर पोलीस स्टेशन धुले, शेगाव रेल्वे असं गुन्ह्याचं माहिती आतापर्यंत आमचं रेकॉर्डवर सापडलेलं आहे। ही हिस्ट्री शीटर्स आहे। ते दिवशी देखील यावल पोलीस स्टेशनच्या एका जुन्या गुन्ह्यामधलं एक तारखेसाठी आलं होते, कोर्टाच्या तारखेसाठी त्यांनी एक स्विफ्ट डिझायर गाडी करून इथं यावल पोलीस स्टेशनला त्या गुन्ह्याचं कोर्टामध्ये हजर होऊन ते पूर्ण ट्रायल झालं, त्याचं पूर्ण कोर्ट प्रोसिजर झाल्यानंतर परत जाताना ही गुन्हा केले होते। ही एकदम सराईत गुन्हेगार आहे। त्यांना आपलं शनीपेठ पोलीस स्टेशनचा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन हे गुन्हा उघडकीस आणलेला आहे।